माझे मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गणेश रवींद्र लढाई. मी इयत्ता 5वी चा विद्यार्थी. जे मी काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे एक समाजसुधारक, लोककाव्य आणि लेखक होते. साठे हे शाळेत शिकले नाही, केवळ ते 1.5 दिवस ते शाळेत गेले होते, तरी त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त करून घेतले. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबरी, या कादंबऱ्या आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी नाटक, भारतीय 12 पटकथा आणि पोवाडे शैलीतील गाणे लिहिले. त्यांचे लेखन सामाजिकपणे आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वारवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे वडिलांचे नाव भाऊराव साठे, त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला. लोककथा व प्रतिष्ठा मिळवून देण्याचा सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या भारत देशात स्वतंत्र मिळवण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती यासारखे आंदोलनात ते खरेच एक अनमोल रत्न आहेत. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जन्मजन्मचे पूर्ण निर्माण. रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाडा गाणारे पहिले शाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे होते. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून शोषित, पीडित व